एका रीलमुळे एवढी झटपट कामं होऊ शकतात हे मला आत्ता कळले. 4 वर्ष झालं मी रील करायलोय, पण आता हे सगळं समजायला लागलंय. तर नेमकं झालं काय हे तुम्हाला पुढं कळलं. सकाळी उठल्यापासून एवढा दंगा घरात चाललेला आणि मला माहित नव्हतं की नेमकं झालं काय. नंतर कळलं की मम्मीची नवीन शिलाई मशीन आल्या म्हणून सगळ्या बायका पूजायला आल्या. त्यांचा सगळ्यांचा हळदी कुंकूचा कार्यक्रम होत होता, तोपर्यंत मी म्हणलं आवरून घ्यावं, कारण की मला निघायचं होतं सांगलीला. आणि एवढा जल्लोष सांगलीमध्ये एंटर झाल्याच बघायला भेटला की काय सांगू. ढोल ताशाचा आवाज ऐकून का नाही मन तृप्त झालं. आणि कुणाकुणाला ढोल ताशा पथक लय आवडते त्यांनी मला कमेंट मध्ये नक्की सांगा. तुमच्यासोबत असं कधी झालंय काय की तुम्ही 4 चांगल्या माणसात बसलाय आणि तुमच्या मोबाईलचा व्हॉल्यूम फुल आहे आणि अचानकच तुम्ही मोबाईल काढला बाहेर आणि इंस्टाग्राम चालू केलं तर एकदम सगळ्यांना आवाज गेला. त्यावेळेस लय एम्बॅरेस फील होते. जाऊन दे, विषय सोडा. पेट पूजा झाल्यानंतर आता मेन मुद्द्यावर येऊया. आता मेन मुद्दा तुम्हाला काय माहितीच आहे. मागच्या रील मध्ये तुम्ही बघितलंच असेल की आटपाडी शोरूम मध्ये आपल्या गाडीचं काम करून दिलं नाही व्यवस्थित. तो रील बघून ना मला मिरज शोरूम मधून कॉल आला की मॅडम तुमच्या गाडीचं जे काही काम असेल ते मिरज शोरूम मध्ये होऊन जाईल आणि तुमच्या गाडीचा कोणताही पार्ट जर मिसिंग असेल किंवा तुमच्याकडून तो तुटला असेल तर आम्ही तो रिपेअर करून देतो. हे ऐकूनच मी आले होते आज मिरज शोरूमला आणि आले मला ना हिरोईन गाडी पण आवडली. पण त्यावेळेस जेव्हा मी अपाचे घेत होते त्यावेळेस मला ही गाडी दिसली नाही तर 100% हिलाच उचलले. ते पुढचं पुढे बघायला येईल. पण मिरज शोरूम मध्ये गाडीचं काम खूप छान पद्धतीने करून दिलं. म्हणजे माझ्या ज्या ब्रेकचा प्रॉब्लेम झालेला तो पण सॉल्व्ह करून दिला आणि गाडी पण एकदम चकाचक करून दिली. असं वाटतच नव्हतं की ही माझी गाडी आहे. असं वाटत होतं की शोरूम मधून नवीनच घेऊन चाललोय.